नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 13 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय आता प्रतिमा आणि सायली या दोघींनी एकमेकीला मिठी मारलेली असते. लगेच अश्विन म्हणतो, बरं बाद झाला, आता चला नाश्तासुद्धा करून घ्यायचा ना आपल्याला म्हणून. अश्विन म्हणतो, जास्त इमोशनल होऊ नका, नाश्ता करा होईल नाही तर. आता सगळेजण हसतात आणि त्यात नाश्ता करायला बसतात. तर बघा अस्मिता म्हणते, मला ना थोडं बोलायचं होतं. प्रतापराव म्हणतात, हां बोल ना, मग काय बोलायचं ते. आता बघा सायली बरोबर आहे ना, अस्मिताच्या मनातलं ओळखते. तर अस्मिता म्हणते, नाही नाही मी ना नंतर बोलते, काही नाही. इतक्यातच आहे ना स्मितचा रडण्याचा आवाज येतो. आता अस्मिता म्हणते, स्मित रडतोय वाटतं, मी जाऊन त्याला घेऊन येते. हां तर सायली म्हणते, अस्मिता बस मी घेऊन येते स्मितला. आता सायली जाते आणि आता स्मितला घेऊन येते. इकडे आपण पाहतोय अर्जुन अजून ही डॉक्युमेंट शोधत असतो. आता जे काही डॉक्युमेंट आहेत तर ती स्टडीमध्ये ठेवलेली असतात. आता त्यातली एक फाईल त्यांना अर्जुनला मिळते. इकडे राकेश वरती रूममध्ये असतो आणि राकेश झालेला असतो बेचैन. आता अर्जुन तर आलेला आहे, आता काय करावं म्हणून. आता आपण पाहतोय की अर्जुन एक ना फाईल इतक्या वेळ तर डिटेल पाहत असतो ना की बस. आणि आपण पाहतोय की आता राकेश जो आहे तर तो वरून येतो आणि अचानक त्याचं लक्ष जातं तर तो हॉलमध्ये अर्जुन आला आहे. तर राकेश म्हणतो, अरे अर्जुन इथे कधी आला आणि पण का आलाय म्हणून. आणि अर्जुन हे डॉक्युमेंट बघतो, हे राकेश बघतो आणि वरच्या रूमचा ना दरवाजा बंद करतो. आता रूमचा दरवाजा बंद केला हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन आता वरती बघतो आणि बहुतेक त्याला असं वाटतं की खिडकीतले पडदे पण हालत आहेत, तर हे सगळं वाऱ्यानेच होत असेल म्हणून. अर्जुन म्हणतो, ठीक आहे जाऊ दे, बहुतेक आहे ना वाऱ्यानेच होत असेल म्हणून. आणि आपण पाहतोय की आतमध्ये ना रूममध्ये हा राकेश बसलेला असतो आणि राकेशला आता आलेलं असतं टेन्शन की आता इथे अर्जुन आलाय तर करायचं काय म्हणून. इकडे आपण पाहतो इकडे सायली स्मितला घेऊन येते. अस्मिता म्हणते, मामीकडे मस्त राहिलाय. स्मित रडायचंच बंद होतो एकदम. आता अश्विन म्हणतो, सायली वहिनीचा ना एकदम लळा लागलाय म्हणून स्मितला. आता सायली म्हणते, फक्त माझाच नाही अश्विन भाऊजी, घरातल्या प्रत्येकाचा लळा लागलाय आता स्मितला म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की सायली ना अजूनही स्मितला खेळवत असते. आता प्रतिमा पहिल्यांदा तर ना कल्पनाताई ते स्मितला घेतात, त्याच्यासोबत खूप छान खेळत असतात. त्यानंतर अश्विन पण खेळायला लागतो. तर आता लगेच सायली म्हणते, आई आणि बाबा तर स्मितला अगदी तळहाताच्या फोडासारखं सांभाळतात म्हणून. थोडक्यात काय ना की सायलीला हे दाखवायचे की आम्ही सगळेजण स्मितची खूप लाड करतो म्हणून. आता सायली स्मितला घेते आणि अश्विनकडे देते. अश्विन पण बाळाशी खेळत असतो, काय गुलू म्हणून. आता सायली म्हणते, आणि त्याचे दोन्ही मामा त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कधीसुद्धा कमी होऊ देणार नाहीत म्हणून. अर्थातच हे सगळं तिला ना अस्मिताला सांगायचं असतं. आता आपण पाहतो की सायली म्हणत असते, काय रे गळ्या असं म्हणून. आता त्या गुलूला उचलून घेते आणि आता ती अस्मिताकडे येते आणि म्हणते की आमचा गुलू किती छान आहे म्हणून. आता प्रतापराव गुलूला घेतात, खरंच या गुलूची खूप लाड करत असतात. आणि आपण पाहतोय की सायली आता म्हणते की अस्मिता तू अजिबात काळजी करू नकोस स्मितची, तू उगाचच काळजी करत असते. हे बघ स्मितच्या भोवती त्याच्यावर प्रेम करणारी खूप सारी लोक आहेत, त्यामुळे ना तू तिची आता काळजी करणं बंद करून टाक आणि तू एकटा नाही पडणार, असं सायली आता अस्मिताच्या मनातलं बरोबर ओळखते आणि सांगते. आपण पाहतोय की आता अस्मिता म्हणते की थँक्स ग सायली, खरंच थँक्यू सो मच, तू माझ्या मनावरचं ना खूप मोठं ओझं दूर केलेस ग म्हणून. आणि म्हणते की मी ऑफिस जॉईन केल्यानंतर स्मितचं काय होईल आहे ना याचं ना खरंच खूप टेन्शन आलं होतं ग मला, असं अस्मिता म्हणत असते. आता सुमन काकू म्हणते, सायली तुला अस्मिताच्या मनातलं कसं काय कळलं ग. आता बघा कल्पनाताई म्हणतात, अगं सायलीला ना नेहमी सगळ्यांच्या मनातलं कळतंच म्हणून. सायली म्हणते, आई मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने तिच्या पायावरती उभारण्याचा प्रयत्न एकदा तरी करायलाच हवा ना म्हणून. आणि जर का तिचं कुटुंब तिच्या पाठीशी असेल ना तर मग तिने त्याग का म्हणून करायचा. कल्पनाताई म्हणतात, अगं तिने त्याग करायचा असं मी म्हणतच नाहीये, पण आईची जागा दुसरं कुणी नाही ना घेऊ शकत म्हणून. सायली म्हणते, अहो पण आई इतकं प्रेम निदान आजी तरी करू शकतेस ना. आणि आयुष्यात जर का प्रत्येक स्त्रीने असं प्रत्येक स्त्रीला पाठिंबा दिला तर आज प्रत्येकीचे स्वप्न पूर्ण होतील, हो ना आई म्हणून. आता बघा कल्पनाताई म्हणतात की हो म्हणून. इतक्यातच आहे ना सायली आता कल्पनाताईंकडे जाते आणि म्हणते की आई तुम्ही नका काळजी करू म्हणून. आणि म्हणत असते की माझी खात्री आहे अस्मिताईमधली आई स्मितला कशाची सुद्धा ना कमी पडू देणारच नाही कधी म्हणून. अहो तुम्ही एकदा ठामपणे तिच्या पाठीशी उभारून तर बघा. कल्पनाताई म्हणतात, अगं पण मी तर तिला अगोदरच परमिशन दिली ना. प्रतापराव म्हणतात, पण मनापासून दिलीस का परमिशन, नाही ना. आता अस्मिता म्हणते, मम्मा तुझ्या मनात अजून सुद्धा शंका आहेच ना गं. सायली म्हणते, आई मनात कुठलीही शंका ठेवू नकात, अहो आपल्या सगळ्याजणी आहोत ना तिच्या मदतीला, मग तिने असं का बरं हे करायचं म्हणजे जॉब नाही करायचं असं म्हणायचं असतं सायलीला. आता कल्पनाताई म्हणतात, अगं कुठल्याही तिच्या मुलीच्या प्रगतीमध्ये अडथळा आणेल. आणि म्हणते की अस्मिता मी अगदी मनापासून सांगते तुला ना, अगदी तुला जे हवं ना ते तू कर म्हणून. अजिबात तू विचार करू नकोस आणि हो गोलूची काळजी तर अजिबातच करू नकोस, ठीक आहे. अस्मिता इतकी खुश होते ना की लगेचच आहे ना कल्पना वहिनी ना घट्ट मिठी मारते. खरंच या दोघी मालिकेचा बॉन्ड या मालिकेत खूप छान दाखवले ना.
आणि हो प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अस्मिता म्हणते थँक्यू सर, सायली माझ्या मनातली घालमेल फक्त तुलाच कळाली म्हणून. आता सुमन काकू म्हणते की प्रतिमा वहिनी, तुमचा ना जो माणसांना जोडून ठेवायचा स्वभाव आहे ना, तो आपल्याला सायलीमध्ये पहिल्यापासूनच बघायला मिळाला. पण आता कळतंय की आपल्याला या दोघींमध्ये इतके सारखेपणा का दिसत होता म्हणून. अरे हीच आपली खरी वारसदार आहे असंही सुमन काकू म्हणत असते. त्या प्रतिभा त्या म्हणतात अगं म्हणून तर विराजांना इतक्या घाईने सायलीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायची म्हणून. आता बघा, आता आपण पाहतोय पुन्हा इकडे राकेश आणि अर्जुनचा सीन. आता अर्जुन म्हणत असतो करेक्ट, हां हीच ती फाईल मिळाली एकदाची असं म्हणून अर्जुन सगळ्या फाईल्स हातात घेतो आणि आता दरवाजाच्या दिशेने चालायला लागतो. आता बघा, लगेच राकेशला कळतं की अर्जुन बाहेर चालला, येऊन पटापट जिन्यावरती येऊन उभारतो. इतक्यात अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो हां बोल प्रतिमात्या, हो मला सगळ्या फाईल मिळाल्यात, हां निघतोय मी. आता इकडे राकेश म्हणतो म्हणजे अर्जुन काकाची कुठली तर फाईल न्यायला आला होता, तर चला बरंच झालं हा एकदा गेला ना की प्रॉपर्टीचे पेपर शोधतोच म्हणून. इतक्यातच अर्जुन म्हणतो चेक केलेत मी फाईल्स आणि हो इथे ना सगळे इन्व्हेस्टमेंट आणि सगळे लिगल डॉक्युमेंट आहेत, तर हो मी घेऊन येतोच. आता राकेशला कळतं ना अर्जुन हे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट घेऊन गेलाय म्हणून. राकेश म्हणतो अरे म्हणजे अर्जुन सगळे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट घेऊन चाललाय. अरे मग मी आता काय करू नक्की, माझ्या ना हातात दरवेळी ना भोपळात कसा लागतो ना काही कळतच नाही असं राकेश म्हणतो. आणि राकेश खूपच स्वतःवरती चिडतो ना, वैतागतो आणि पटकन आता वरती पळून जातो. अर्जुन लगेचच आहे ना घराचा दरवाजा बंद करतो, घराला कुलूप लावतो बाहेरून आणि आता अर्जुन तिथून पण निघून जातो. आता बघा, आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे एक माणूस येतो सुभेदारांच्या घरात आणि म्हणतो की अर्जुन सर आहेत का. प्रतापराव म्हणतात हो 1 मिनिट आलो म्हणून. आता स्मितला देतात कल्पना आता इकडे आणि बाहेर जातात. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन घरामध्ये नाही आहे, तुमचं काही काम होतं का. तर तो माणूस म्हणतो रविराज कल्लेदार यांनी काही पेपर्स रेडी करून दिले आहेत, तर ते अर्जुन सरांना द्यायला सांगितलेत. प्रतापराव ते पेपर घेतात आणि म्हणतात ठीक आहे थँक्यू, मी देतो हां त्यांना म्हणून. आता तो माणूस जातो. आता आतमध्ये आल्यानंतर प्रतापराव प्रतिमात्याकडे ते पेपर्स देतात. आता बघा, प्रतिमात्या खूप खुश होतात आणि म्हणतात चला आज ना रविराजांनी बनवलेले नवीन पेपर्स आहेत ना आपल्या हातात आले म्हणून. आणि म्हणतात की आता अर्जुन ते जुने पेपर्स घेऊन आला ना की आपण लगेचच ट्रान्सफरची प्रोसेस सुरू करायला मोकळे आहोत म्हणून. आता सायली म्हणत असते आई अगं या सगळ्याची काय गरज आहे, अगं तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासाठी आहे ना आणि तेच लाख मोलाचं आहे, मग ही प्रॉपर्टी घेऊन मी तरी काय करू म्हणून. प्रतिमात्या म्हणतात अगं परत तू तेच बोलतेस, अगं खूप वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघितली आणि आता तो अजिबात नाही म्हणायचं नाही, तुला सांगून ठेवते असं प्रतिमात्या म्हणल्यानंतर बघा सायली ना शांतच होते. आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे अर्जुन तोपर्यंत घरी येतो आणि सगळे डॉक्युमेंट आहेत ना अगदी लिगली एकदम व्यवस्थित जोडत असतो. आणि आता रविराजांना फोन करतो आणि सांगतो की इथे तुला जिथे प्रियाचं नाव नको होतं ना ते सगळे चेंजेस मी केलेले आहेत. सायली अजून खाली आली नाही आहे, ती खाली आली ना की मग आम्ही चहा घेतो आणि मग लगेच डॉक्युमेंटवर सह्या घेतो आणि तुला सगळं मी पाठवून पण देतो. हां इतक्यातच काय होतं की सायली आता वरून खाली येते. प्रतिमात्यासुद्धा येतात तिच्यासोबत आणि आता अर्जुन म्हणतो ये सायली बस येते. प्रतिमात्या म्हणतात सायली आता माझ्या डोळ्यासमोर तू या सगळ्या पेपर्सवरती सह्या कर बरं म्हणून. आता अर्जुन काय करतो की लगेचच एक पेन देतो सायलीला आणि म्हणतो सायली हे बघ हे घे, इथे ना या पेपर्सवर खाली इथे आणि मग ना शेवटी या इथे अशा एवढ्या ना तो सह्या कर म्हणून. आता बघा सायली काही लवकर सह्याच करत नाही, ती फक्त अर्जुनकडे बघत असते. तिला खरं तर ही प्रॉपर्टी नकोच असते कारण तिला फक्त तिचे आई बाबा हवे असतात. आपण पाहतो की सायली काही लवकर सह्याच करत नाही हे आता सगळ्यांच्या लक्षात येतं. आता सगळेजण म्हणतात अगं सायली काय झाले तुला, कर ना सही म्हणून. आता आपण पाहतोय सायली बराच वेळ तर ते डॉक्युमेंट बघते आणि यांना तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की तीच तन्वी आहे हे म्हणल्यानंतर विराज प्रतिमात्या आणि सगळ्यांचे कसे रिॲक्शन होते ना हे सगळं ना सायली आठवायला लागते. आणि आपण पाहतोय की अर्जुनच्या बरोबर लक्षात येते कारण सायली त्याच्यावरचं तन्वी रविराज किल्लेदार हे नाव वाचत असते. आता आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात सायली काय गं तू अजून सही का करत नाहीस म्हणून. आता बघा सगळा प्रकार अर्जुनच्या लक्षात आलेला असतो. अर्जुन बसतो आणि तिथे आणि म्हणतो की स्वतःचं नाव तन्वी रविराज किल्लेदार हे नाव तू पहिल्यांदाच वाचते ना कुठेतरी डॉक्युमेंटवरती आणि हे सगळं वाचून तू इमोशनल झाली आहेस ना. आता अर्जुन आणि सायली खरंच किती एकमेकांना ओळखतात ना. आता अर्जुन म्हणतो की तुला तुझी ओळख मिळाली, अगं यासाठी तू खरंच किती धडपड केली होती, मग आता तुला तुझी ओळख मिळाली ना, मग आता आणि आता तुला ना तन्वी रविराज किल्लेदार हे तुझी ओळख तुला आता मिळाली म्हणून अर्जुन तिला सांगत असतो. त्यामुळे ना तू आता सही कर असं म्हणल्यानंतर सायली लगेच सही करायला तयार होते. अर्जुन सांगतो त्या पद्धतीने आता सायली सगळ्या डॉक्युमेंटवरती सह्या करते. आता सह्या झाल्या की सगळेजण खूप खुश होतात आणि टाळ्यासुद्धा वाजवतात. अर्जुन म्हणतो झालं. आता सगळेजण टाळ्या वाजवल्यानंतर अस्मिता म्हणते चला आता यावर रविराज काकाच्या सह्या झाल्या की आता सगळी प्रॉपर्टी तुझी म्हणून. प्रतिमा त्या खूप खुश असतात. अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स बायको म्हणून. सायली पण आता खूप खुश होते. आता बघा पुढे काय काय होतं ते सुभेदारांच्या घरामध्ये. आता तिथे लगेचच आहे ना राकेश येतो आणि राकेशसुद्धा टाळ्या वाजवतो. सुमन काकू म्हणते राकेश तू आणि इथे कसं काय. राकेश म्हणतो हो नाही मी ना तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो, हे सगळं बघून आहे ना मला खरंच खूप बरं वाटतंय.
तन्वीचा ज्या गोष्टींवरती हक्क होता ना ते फायनली ती गोष्ट तिला मिळाली म्हणून. आणि राकेश म्हणतो नाहीतर पप्पाने पूर्ण प्रयत्न केलाच होता की हिला काहीच मिळू द्यायचं नाही म्हणून. आता असं म्हणल्यानंतर राकेश म्हणतो की मला लाज वाटते की मी त्यांचा मुलगा आहे म्हणून. आणि लगेच हात जोडून म्हणायला लागतो की सॉरी हां, मला माफ करा म्हणून स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायला लागतो. सगळे सुभेदार लगे उठूनच उभारतात. प्रतापराव तर म्हणतात अरे राकेश वेडायस का तू. अश्विन म्हणतो हे बघ राकेश, जे झालं ते झालं, हे बघ आपण सगळेजण एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत, मग तू असा वेडेपणा करू नकोस म्हणून. लगेच राकेश म्हणतो हो थँक्यू रे अश्विन, थँक्यू म्हणून. आणि पुढे म्हणतो की सायली खरंच मनापासून आहे ना तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आता येतो हां म्हणून हात जोडून निघायला लागतो. सुमन काकू म्हणते अरे तू आत्ताच तर आलास ना आणि लगेच निघालास पण का. तर राकेश म्हणतो आई मला थोड्या वेळ एकटं राहू दे बरं, कदाचित पप्पांवरचा राग माझा शांत होईल म्हणून. आणि हा जाऊन आता नागराजला जाऊन सगळं सांगतो आणि तिथे जाऊन सुद्धा थोबाडीतच खातो. आता राकेश तिथून निघून गेल्यानंतर लगेच काय होतं की तर राकेश गेल्यानंतर सुमन काकू म्हणते राकेश त्याच्या वडिलांसारखा नाही निघाला, हे माझं नशीबच म्हणायचं. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ जे काही वाईट घडायचं होतं ना ते आता घडून गेले, आता नको त्याचा विचार करायचा, आता ना फक्त सगळं चांगलंच होणार आहे की नाही. तर लगेच अस्मिता म्हणते प्लीज जाऊ दे ना आता त्या नागराज काकाचा विषय, त्याचा विषय नकोच काढायला, पण सायलीला ती जी प्रॉपर्टी मिळाली म्हणून काय आपण सेलिब्रेशन करायचं. आता सगळेजण म्हणतात बघा, अश्विन म्हणतो चला कुठलंही निमित्त असलं ना की अस्मिताईला फक्त सेलिब्रेशनच हवं असतं हो ना. तर अर्जुन मनात म्हणतो याचं सेलिब्रेशन फक्त एकच असू शकतं, मी आणि सायलीने एकमेकांसाठी फक्त वेळ घालवायचा. आज मी माझ्या जुन्या मैत्रिणीला आणि माझ्या बायकोला ना मी डेटवर घेऊन जाणार, पण अर्जुन फक्त मनातल्या मनातच बोलतो. इकडे बघा राकेश नागराजला भेटायला जातो. आता नागराज आहे ना त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो की तुला एक गोष्ट सांगितली होती की तुला एक गोष्ट जमत नाही, त्या अर्जुनला कसे काय ते डॉक्युमेंट मिळाले, त्याच्या अगोदर तू का नाही ताब्यात घेतले. राकेश म्हणतो पप्पा मी गेलो होतो तिकडे डॉक्युमेंट घ्यायला, पण तो अर्जुन माझ्या अगोदर पोहोचला तिथे, मी काय करू. नागराज म्हणतो अरे तू एक सुद्धा ना काम नीटनेटकं करत नाही, मी तिथे असतो ना तर सगळी कामं सोपे केली असते, पण तो ना आता सुद्धा मातीच खाल्ली म्हणून त्याला जोरात ढकलून देतात. राकेश म्हणतो तुम्ही जर वेळेस मलाच का बोलता पप्पा, चांगलं असल्याचं नाटक करतोय, 2 थोबाडे ती मारून घेतले मी स्वतःच्या सुभेदारांच्या समोर आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही मलाच बोलताय. नागराज म्हणतो काय करू मग मी, अरे माझ्या भावाची प्रॉपर्टी माझ्याऐवजी त्या सायलीच्या कशात जाते आणि मग काय ओवाळू का मी, तुला सांग ना ओवाळू का. नागराजांना असं फार सिडीस करून राकेशला खूपच मारतो. अस्मिता म्हणते आजपर्यंत तुम्ही मला एकदाही पार्टी दिली नाही, पण आज मला पार्टी हवीच म्हणून. अर्जुन म्हणतो अस्मिता हे बघ माझ्या बायकोवर पहिला माझा हक्क आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी तिला बाहेर घेऊन जाणार. प्रतापराव म्हणतात अर्जुन थांब, सायलीला देवदर्शनाला घेऊन जायचं असं कल्पनाचं मत आहे, आधी ते होऊ देत आणि नंतर तू नंतर जायचं. प्रतिमात्या म्हणतात नाही पण मी सायलीला आमच्या घरी घेऊन जाणार होते, नाही तिला माहेरपणासाठी नको का न्यायला. तर विमल म्हणते आणि हो पूर्णाई म्हणत होते की त्यांना सायलीला घेऊन आहे ना माईमावशींकडे जायचं आहे म्हणून. अस्मिता म्हणते नाही नाही नाही, आधी माझी पार्टी झालीच पाहिजे. आता सगळेजण सुभेदार भांडायला लागतात, आधी माझी करून. सायली म्हणते अरे जरा थांबा हो, ऐका माझं मी काय सांगते ते. आणि सायली म्हणते घे का मी कधी कोणाला वेळ द्यायचा हे ना मीच ठरवणार आता. आणि म्हणते विमलताई तुम्ही ना एक फळा घेऊन या बरं पटकन. तर विमल जाते ना पळत आणि लगेच फळा घेऊन येते. अस्मिता म्हणत असते ए सायली प्लीज तू लिस्ट वगैरे करत बसू नको बरं, जी पार्टी ठरली ना ती होणार म्हणजे होणारच म्हणून. इकडे प्रियाला भेटायला सचिन आलेला असतो. प्रिया म्हणत असते मीच बिंडोक आहे आणि मूर्ख आहे, त्या राकेशवरती काम सांगितलं, त्या राकेशला अक्कल नाही आहे हे माझ्या लक्षातच कसं काय आलं नाही. सचिन म्हणतो मला पण आहे ना त्या राकेशबद्दल आत्ताच सगळं काही समजतंय ग प्रिया, कारण त्याला पहिल्यांदा मी भेटलो ना राकेशला, त्यावर राकेश कसा आहे हे मला माहितीच नव्हतं. प्रिया म्हणते हा राकेश US वरून आल्यापासून आहे ना जगाचा राजा असल्यासारखा ॲटिट्यूड दाखवतोय, पण मुळात तर नुसता बिंडोका एक नंबरचा. ते किल्लेदारचे जुने प्रॉपर्टीचे पेपर होते ना ते तुमच्यापैकी अगोदर कुणीतरी घ्यायला पाहिजे होते. आता सचिन म्हणतो सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरामध्ये मला प्रवेश तर आहे का प्रिया, मी कसा घेणार होतो. मग प्रिया म्हणते मग महिपत शिकलीची सगळी माणसं काय सुभेदार आणि किल्लेदारांच्या घराबाहेर काय रांगोळी काढत बसलीत का, त्यांना काम नव्हतं का, महिपतला तुम्ही काम का नाही सांगितलं म्हणून. इकडे विमल लगेच फळ आणून ठेवते आणि सायली म्हणते आता मी इथे काय लिहिते ना आता ते तुम्ही बघा. आणि सायली फळ्यावरती सगळं ना तिचा दिनक्रमच लिहून टाकते की आता उद्या काय करायचं आणि परवा काय करायचं ते. नागराज म्हणतो माझं चुकलं, मला ना अक्कलच नाही आहे की तुला कुठून मी काम सुचलं ना काय माहिती. त्या महिपतच्या गुंडांना सांगितलं ना असतं ना तर त्यांनी असं चुटकी वाजवून म्हणतो की असं त्यांनी काम केलं असतं, तुला ना एक धड काम येत नाही. राकेश म्हणतो एवढंच होतं ना तर मग द्यायचं ना त्यांना काम, अहो तुमचं बरं चाललंय, इथे बसून आहे ना तुम्ही उंटावरून शिळ्या राखताय असं आहे ना. हा राकेश म्हणायला लागतो. आता बघा नागराज इतकं चिडतो ना आणि म्हणतो खरंच इकडे ये बरं जरा, माझ्या लक्षातच नाही आलं ते म्हणून विश्वासाने जवळ बोलवतो आणि राकेशला खनकराने एक थोबाडीत देतो. आणि आता नागराज म्हणते काय रे हां, अरे मी इथं आतमध्ये ना आतमध्ये तरीसुद्धा आहे ना तुझ्यासारखा निरुपयोगी नाही आहे, इथे आतमध्ये बसून सुद्धा मी कामं करतो, तू बाहेर असून जी कामं करू शकत नाही ना ती मी इथं बसून कामं करू शकतो.
लागतो. आता राकेश खूपच चिडतो आणि म्हणतो हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय, तुम्ही एवढी पापं करून ठेवलीत ना की आता देवही आपली साथ द्यायला अजिबातच तयार नाहीये. आणि म्हणतो की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना ती अर्जुन सायलीला मिळते पण आपल्याला मिळत नाहीये. आताच बघा ना, मी शोधाशोध करायला सुद्धा गेलो होतो पण झालं काय, पेपर्स कोणाला मिळाले सांगा ना, कोणाला मिळाले पेपर्स? अर्जुनला मिळाले. अहो हे सगळे तुमच्या कर्माची फळ आहेत असं राकेश आता नागराजला बोलायला लागतो. आता बघा पुढे काय होतं ते सायलीने आता त्या फळ्यावरती ना सगळं काही लिहून ठेवलेलं असतं आणि सायली आजचा दिवस आहे ना फक्त आणि फक्त अर्जुनला देणार असते. त्यामुळे उद्याचा भाग खूप छान होणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग आहे ना नक्की पहा आणि हो प्लीज प्रेक्षकांना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय ना की तुम्ही डेली तर रिव्ह्यू बघता पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की सायली म्हणते की तर उद्या सकाळी सगळ्यात अगोदर मी आई बाबांबरोबर देवदर्शनाला जाणार आणि त्यानंतर आणि तिकडून मग ना मी माहेरी जाईन म्हणून. आणि म्हणते की माहेरी गेल्यानंतर परवा दिवशी मी अस्मिता तुझ्यासोबत आहे ना संध्याकाळी जेवायला जाणार आहे म्हणून. अस्मिता म्हणते की वाव डन म्हणून. आणि आता मग पूर्णाजींसोबत मी माई मावशींकडे सुद्धा जाईन. आता असं सगळं म्हणल्यानंतर बघा अर्जुन हे सगळं ऐकत असतो, त्याला मनातल्या मनात खूप वाईट वाटतं. आता अर्जुनचा चेहरा सायली बघते आणि आता अर्जुन मनात म्हणतो आता या सगळ्यामध्ये मी सायलीकडे वेळ माझ्यासाठी कुठून मागू, जाऊ दे ऑर्डर कॅन्सलच करून टाकतो मी माझी, असं आता अर्जुन म्हणत असतो. आता बघा आपण पाहतोय की इकडे नागराज म्हणत असतो की आता अर्जुन आणि सायलीवरती ना आता काहीतरी मोठं संकटच यायला पाहिजे. करेक्ट आहे, प्रिया फक्त प्रियाच हे करू शकते असं नागराज म्हणत असतो. आणि बघा पुढे म्हणतो की मला ना तिचं ऐकायचं नव्हतं, अजिबात ऐकायचं नव्हतं मला त्या प्रियाचं, पण काय करणार, माझ्या घरातच असा दगड जन्माला आला ना तर मी काय करू. राकेश म्हणतो पप्पा दगड बिगड काही नाही. ही गोष्ट मान्य आहे मला की प्रियाचं डोकं माझ्यापेक्षा जरा जास्तच चालतं, म्हणून मला तर असं वाटतं ना की प्रियाने ठरवलं ना की अर्जुन आणि सायलीवरती काय संकट आणायचं ते. नागराज म्हणतो मग ठरवलं असेलच तिने, प्रिया काय हवेत बोलणारी मुलगी नाही आहे, तिने एखादी गोष्ट ठरवली ना की मग ती करणारच. आणि मग बघ अर्जुन आणि सायलीला तोंड लपवायला जागासुद्धा उरणार नाही आहे. असा नागराज म्हणत असतो. राकेश म्हणतो पण प्रिया नेमकं आता कोणतं संकट आणेल. आणि इकडे अश्विन म्हणत असतो की सायलीवनी पण हे सगळं उद्यापासूनचं प्लॅनिंग आहे ना, मग तो आज काय करणार आहे म्हणून. सायली म्हणते आजचा पूर्ण वेळ मी फक्त यांना देणार आहे म्हणून. अर्जुनच्या चेहऱ्यावर काय आनंद होतो, बाप रे यांना वेळ देणार आहे म्हणल्यानंतर सगळेजण आता ओ असं म्हणायला लागतात. आता बघा पुढे आता अर्जुन म्हणतो काय म्हणालीस तू बायको, तू खरंच मला तुझा वेळ देणार आहे की. सायली म्हणते हो. आता बघा सायली अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुनचा चेहरा एकदम पडलेला असतो ना तर तो एकदम खुलतो. आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते की अर्जुनचा आजचा दिवस आहे ना फक्त आणि अर्जुन आणि तन्वीचाच आहे म्हणून. आता सगळ्या जणांना सुद्धा ते पटतं. असं म्हटल्यानंतर अर्जुनला तर इतकं खुश होतं ना अर्जुन की बास. इकडे प्रिया म्हणत असते सचिन अरे ही सगळी आपल्याच कर्माची फळं आहेत, इतक्या गोष्टी एक एक करून आपल्या हातातून निष्ठत चालल्यात पण नाही, सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कुठला तरी मार्ग नक्कीच असणार आणि तो ना आपण शोधायलाच हवाय म्हणून. सचिन म्हणतो त्या अस्मिताचा आणि सुभेदारांचा आनंद हिरावून घेईल ना असा कुठलाही मार्ग आता चालेल. प्रिया बोल काय करायचंय, बोल पटकन बोल असं सचिन म्हणायला लागतो. प्रिया म्हणते अर्जुन आणि सायलीवरती ना आपण लक्ष ठेवून राहूयात, कारण त्यांना माहिती आहे कारण जर त्यांच्यावरती संकट आलं तर ते फक्त आपल्याकडूनच येईल आणि मग आपण त्यांना असंच गाफील ठेवूयात आणि फक्त ना अशा दिशेने संकट आणायचं ना की ज्याचा ते कधी विचारसुद्धा करू शकणार नाहीत किंवा जिथे ते बघतसुद्धा नसतील असं प्रिया म्हणत असते. आपण पाहतो इकडे सायली म्हणत असते की अर्जुनला त्याची तन्वी इतक्या वर्षांनी भेटली, मग त्यांनी एकमेकांबरोबर वेळ नको का घालवायला. अर्जुन इतका खुश होतं ना की लगेच अस्मिता म्हणते पण याला काय हा अर्थ आहे, खूप वर्षांनी तन्वी तर आम्हाला पण भेटलीच आहे की. सायली म्हणते हे बघा मी सगळ्यांना वेळ देणार आहे, आपण हे वेळापत्रक अतिशय व्यवस्थित पाळणार आहोत पण उद्यापासून ठीक आहे. आता सायलीने म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो तुला कसं कळलं की आज मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून. आणि म्हणतो की मी तर तुला काही सांगितलं पण नाही ना. सायली म्हणते अहो मला तुमच्या डोळ्यात बघून समजलं ना, आणि तसं पण मला तुमच्यासाठी एक खास दिवस काढायचाच होता ना. सो तन्वीपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही मला साथ दिली नसती ना तर आज आपल्याला हे सत्य कधीच कळलं नसतं असं सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुन एकसारखं फक्त सायलीकडेच बघत असतो. आपण पाहतो इकडे प्रिया म्हणत असते कळेल सगळं काही कळेल, माझ्या डोक्यात आहे ना एक खूप मोठा प्लॅन तयार आहे म्हणून. आता प्रिया म्हणते पण सचिन मी ते राहून आहे ना फक्त सूत्र हलवू शकते, मी प्रत्यक्षात काहीच करू शकत नाही आणि मुळात तो प्लॅन एक्झिक्यूट तुला आणि त्या बिंडोक राकेशलाच करावा लागेल. म्हणजे मी काय बोलते ते तुला कळतंय ना सचिन. प्रिया म्हणते हो आणि सचिन म्हणतो हो. आता प्रिया म्हणते माझी सगळी मदार तुझ्यावर आणि त्या राकेश नावाच्या डब्यावर आहे, करशील ना रे सचिन माझी मदत. तर सचिन म्हणतो अगं प्रश्नच येत नाही आहे प्रिया, त्या सगळ्या सुभेदारांना ना चिखलात बरबटलेलं पाण्याचा
तुझ्यासाठी ना मी वाटेल ते करू शकतो असं सचिन म्हणत असतो. आणि हे तुला काही वेगळं सांगायला हवं का? प्रिया आता खूप खुश होते आणि म्हणते अर्जुन आणि सायली तुम्ही खूप मजेत असाल ना, पण आता नाही हां. आणि म्हणते की जितकं एन्जॉय करायचं ना तुम्ही तितकं एन्जॉय करूनच घ्या म्हणून, कारण आता एक वादळ येते. वादळ असंही प्रिया म्हणते आणि खरोखर वादळ आणते सुद्धा. आणि म्हणते आणि हे वादळ आहे ना तुम्ही मजेत असतानाच आहे ना तुम्हाला कधी उद्ध्वस्त करेल नाही, तुम्हाला कळणार पण नाही, असंही प्रिया म्हणत असते आणि खूप खुश होत असते. अर्जुन म्हणत असतो तू खरंच खूप ग्रेट आहेस बायको, आज ना मला माझ्या मैत्रिणीबरोबर सेलिब्रेट करायचं जस्ट लाईक अ फ्रेंडशिप डे म्हणून, पण सगळ्यांचेच वेगवेगळे प्लॅन होते ना त्यामुळे मी काही बोललोच नाही, गप्पच बसलो ना मी, असं अर्जुन म्हणत असतो. आता सगळेजण पण अर्जुनकडे बघून हसत असतात. प्रतापराव म्हणतात हां ठीक आहे, आमचा नंबर नंतर लागला ना तरी पण ठीक आहे, चालेल चालेल असं प्रतापराव म्हणतात. इकडे प्रिया म्हणत असते कॉन्स्टेबलला त्या ताई मला ना भेटायला कोणीतरी आज येणार आहे ग, पण प्लीज त्याचं नाव वगैरे रजिस्टरमध्ये लिहू वगैरे नको सांग प्लीज ताई. आणि म्हणते की मला कोण भेटायला येतं हे कोणालाही कळता कामा नाही येतंय. आता लगेचच ती कॉन्स्टेबल म्हणते बरं ठीक आहे म्हणून चालेल. इतक्यातच ती मुलगी येते ना प्रिया आणि फक्त प्रिया म्हणून हाक मारते आणि तिने तर पहिल्यांदा चेहऱ्यावरती ओढणी घेतलेली असते. प्रिया इतकी खुश होती तिला बघून की बस. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आपण उद्याच्या भागात पाहतोय अर्जुन आणि सायली छान अशा रोमॅन्टिक डेटवरती जातात आणि अर्जुन फक्त सायलीकडे बघतच राहतो. आता सायली पटकन त्याला चिमटा काढते, अर्जुन करून ओरडतो. सायली हट्ट करत असते मला एकतरी वडापाव खाऊ दे ना म्हणून, आणि आता अर्जुन काही ऐकत नाही तरीही शेवटी सायली वडापाव खातेच. आता ती मुलगी म्हणते अगं चेहऱ्यावरची प्रिया म्हणते चेहऱ्यावरची ओढणी काढ ना म्हणून, आणि म्हणते माझं तुझ्याकडं खूप एक महत्त्वाचं काम आहे आणि हे काम फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. आता असं म्हटल्यानंतर ती मुलगी पण बघा आज तिचा फक्त चेहरा दाखवलाय, पण ही मुलगी नक्की काय करणार आहे ना हे काय आपल्याला आता अजून दाखवलेलं नाही आहे. तर अशा छान छान एपिसोडसाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.